नमस्कार. आज आय-डी-टी एज्युकेशन्सच्या आपल्या आय-डी-टी अहिल्यानगर ब्रांच येथील फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच फॅशन डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपल्याकडे विशाखा काटे मॅडम, ज्या तक्ष फॅशन स्टुडिओच्या स्वतः फाउंडर डायरेक्टर आहेत. आज आपण त्यांच्याकडून फॅशन डिझाईन क्षेत्रातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तर प्रथमतः तर विशाखा मॅडम, तुमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि आभार की तुम्ही आमच्या या पॉडकास्ट इव्हेंटमध्ये आलात आणि आज तुमच्याकडनं आम्हाला नक्कीच खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं मॅडम, फॅशन डिझायनिंगचा ट्रेंड आणि फॅशन डिझायनिंगचं कल्चर हे काळानुसार कसं बदलत जातंय? ओके. आता जसं आपण जर विचार केला तर पहिले फॅशन वेगळी होती. पहिले म्हणण्यापेक्षा 2000च्या पहिले फॅशन वेगळी होती. 2000 नंतर आपण त्यांना नाव पण दिलंय जेनझीज म्हणून. बरोबर. तर ती पण फॅशन वेगळी आहे. आता मुलांना कम्फर्टेबली कपडे आवडतात. जसं की थोडंसं फ्युजन पण हवंय. कार्गो पॅन्ट्स आवडतील, थोडंसं इंडो फ्युजन आवडेल, इंडियन प्लस वेस्टर्न वेअर्स आवडतील. पण ते पूर्ण वेस्टर्न पण नाही, इंडियन पण नाही, आणि त्यांना कम्फर्टेबली कपडे आवडतात. हे झालं आत्ताचं कल्चर. पहिले कल्चर वेगळं होतं. काही फॅशन जी आहे ती कधी बदलत नाही, जसं की साडी. ती तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये करू शकता. बरोबर. बट ती वेअर करण्याची पद्धत पण जरी वेगळी असेल, ती कधीच चेंज होत नाही. असं वेगवेगळ्या फॅशन आहेत. पहिले जसं आता पहिली फॅशन पण आत्ता येत आहे, जसं की अनारकलीज वगैरे असतात, ते आत्ता येत आहे. खूप अशा फॅशन आहेत की ज्या जुन्या नाही झाल्यात, त्या पुन्हा रिक्रिएट होतात. जसं की आपण त्याला रिसायकल फॅशन म्हणू शकतो. बरोबर. मग ह्या पण जर वेगवेगळ्या फॅशन फील्डमध्ये ज्या गोष्टी असतात ह्या नेहमी चेंज होत राहतात. नक्कीच. खूप हो. सुंदर असं उत्तर दिलंय मॅडम. आता फॅशन डिझायनिंग मध्ये फॅशन शो किंवा स्टायलायझिंग ह्या नवीन गोष्टींना आता खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार झालाय, वाव तयार झालाय. हो. मग विद्यार्थ्यांनी याचे बेनिफिट्स कसे घ्यायला पाहिजे? आता कसं आहे, फॅशन शोज मध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये सेम लेवलला फॅशन शोज होत नाही. म्हणजे सगळ्यांना तो चान्स भेटत नाही. बरोबर. आता जसं तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सर्च केलं, खूप छान वेगवेगळे तुम्ही हे करताय इव्हेंट. सगळ्यात पहिले तर फॅशन शोजमध्ये थीम असते. ओके. मग थीमचा विचार केला जातो, देन स्टायलायझिंगचा विचार केला जातो. ह्या सगळ्या विचारांनंतर मग डिझायनिंगमध्ये आपण जातो. बरोबर आहे. आणि स्टुडंटला कोणतं डिझाईन द्यायचं, किंवा आपण स्टुडंटच्या दृष्टीने जर विचार केला आणि टीचरच्या दृष्टीने केला, तर आपण प्रत्येक स्टुडंटची कॅपेबिलिटी आपल्याला माहीत असते. आपण त्याच्यानुसार त्यांना स्टायलिंग वगैरे देऊ शकतो. आणि फॅशन शो हा अशी गोष्ट आहे ना, सगळ्या स्टुडंटसाठी खूप मेन प्लॅटफॉर्म आहे. फॅशन ॲज अ फॅशन डिझायनर म्हणून त्यांना तिथे प्रेझेंट होण्याचा पण चान्स भेटतो. एक नवी ओळख भेटते त्यांना. म्हणून मला असं वाटतं की ते एक वेगळं क्षेत्र आहे. येस, नक्कीच. फॅशन डिझायनिंग मध्ये स्टुडंटसाठी मूड बोर्ड, कॉन्सेप्ट शीट, थीम बोर्ड, कलर बोर्ड हे किती इम्पॉर्टंट आहेत आणि विद्यार्थ्यांनी या गोष्टींना कशा वेने बघितलं पाहिजे? ओके. हां, ते पण आहे. त्याच्यासोबत पोर्टफोलिओ पण असतो. बरोबर आहे. आपण मूड बोर्डवरती पहिले बोलूया. मूड बोर्डचं असं आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले तर कोणता पण एक ड्रेस बनवायचा असेल, जसं तुम्ही पहिले फॅशन शोचं विचारलात, तिथे एक थीम असते. ओके. त्या थीमवरती एखादा आपल्याला कन्सेप्ट भेटली, फ्लोरलवाला डिझाईन आपल्याला करायचा आहे, बरोबर. पण आर्टिफिशियल प्रिंट वगैरे नको, आपल्याला क्रिएट करायचे आहेत ते Yes. फ्लॉवर्स. मग तसं आपण डायरेक्ट त्या कन्सेप्टवरती नाही जाऊ शकत. त्याच्यासाठी मूडबोर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला थीम हवी आहे, तुम्ही त्या थीमनुसार, आता AI कन्सेप्ट वगैरे पण असतात, तर आपण ते स्केचेस वगैरे ड्रॉ करणं खूप इम्पॉर्टंट आहे मूडबोर्डसाठी. मग खूप 50 इलस्ट्रेशन करण्यापेक्षा तुम्ही 5च परफेक्ट करा. त्याच्यातलं तुम्ही एक तरी सिलेक्ट करणार, म्हणजे तुमचा टाइम वाचतोय. मूडबोर्ड केल्यामुळे, ह्या कन्सेप्टमुळे तुमचा टाइम वाचतोय, तुमचा खर्च वाचतोय. तुम्ही डायरेक्ट त्या कन्सेप्टवरती, त्या डिझाईनवरती तुम्ही वर्क करू शकता. बरोबर. ते खूप इम्पॉर्टंट आहे. Yes. त्याच्यामुळे मूडबोर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. जसं फॉरेन कल्चरमध्ये आता सोलार एनर्जीचे कॉस्ट्युम्स असतील किंवा लाइटिंग वाले कॉस्ट्युम्स हो, असतील हो. किंवा ऑटो कलर चेंज होणारे कॉस्ट्युम्स असतील, मग हा ट्रेंड आपल्याकडे सुरू व्हायला अजून किती काळ आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं जास्त वेळ नाही आहे. जसं आपण बघतो मोठे मोठ्या लेवलचे फॅशन शोज वगैरे बघतो आपण, किंवा काही डिझायनर्स आहेत ते पण करतात. तिकडे आहे, बट आपल्याकडे पण त्या कन्सेप्ट आहेत. लाइटिंगचे ड्रेसेस वगैरे पण आपण करतो. तर एवढा वेळ नाही. 3 ते 4 इयर्समध्ये मला असं वाटतं फॅशन फील्ड आपली इंडियाची पण खूप नेक्स्ट लेवल जाणार आहे. कारण आत्ता सुद्धा इंडियाची फॅशन कमी नाही आहे. आपले पण फॅशन शोज आउट ऑफ इंडिया वगैरे होतात. तर ती कन्सेप्ट आपल्याकडे येण्यासाठी आपल्याला 3 ते 4 वर्ष इनफ आहेत मला असं वाटतं. म्हणून ह्या फील्डमध्ये जास्तीत जास्त मुलांनी इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. स्किलला किती प्राधान्य असायला पाहिजे या कोर्ससाठी? स्किलला तर भरपूर असलं पाहिजे. तसं आता फॅशन फील्डमध्ये वेगवेगळ्या स्किल्स आहेत. जसं की काहींना इलस्ट्रेशन आवडतं,
काहींना पेंटिंग आवडतं, बरोबर. पण एक डिझायनर खूप वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करू शकतो. बरोबर. काहींची फिनिशिंग खूप सुंदर असते, बट त्यांना डिझायनिंगचं नॉलेज नसतं. बरोबर आहे. एक फॅशन डिझायनर त्या लेवलपर्यंत जाईपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागतं, तेव्हा तो परफेक्ट होतो. राईट. त्याच्यामुळे कोणतं ना कोणतं स्किल आपल्यामध्ये हवं, त्यावेळेस आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करू शकतो. कारण आपली फील्ड फॅशन डिझायनिंग अशी आहे, त्याला खूप सगळ्या वाटा आहेत. असं एक गोष्ट नाहीये जसं इंजिनिअरिंग वाल्यांचं आहे की त्यांना त्याच गोष्टी कराव्या लागतात, तिकडे जॉब भेटतो. आपलं तसं नाही. आपल्याकडे खूप सगळ्या वाटा आहेत, म्हणून स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहे. काही ना काही तुमच्यामध्ये स्किल असतं आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं, आणि ते ओळखणं टीचर लोकांचं काम आहे, मला असं वाटतं. आयडीटी एज्युकेशन्सने फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांसाठी हा जो पॉडकास्ट इव्हेंट सुरू केला, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अरे हे तर खूप चांगली कन्सेप्ट आहे आयडीटीची. मला खरंच खूप आवडली. ज्यावेळेस मला धनश्रीने सांगितलं होतं की असं असं इंटरव्ह्यू आहे, मी म्हटलं मी फर्स्ट टाइम देते, मी खरंच फर्स्ट टाइम देते. मी कधी मला एक्सपिरियन्स नाही आहे, बट म्हटलं मला आवडेल. मी पहिले तर तुमचं पेज पाहिलं, तर तुम्ही पण होते त्याच्यावरती, ते पण पाहिलं मी. तर मला तुमची कन्सेप्ट खूप आवडली. त्याच्यातली जरा तुमचं एज्युकेशन खूप चांगलं आहे, प्लस पॉडकास्ट घेण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. स्टुडंट लोकांना त्याच्यामधनं खूप चांगल्या गोष्टी शिकायला भेटतील आणि त्यांना समजेल की ह्याच्यामधून तुम्हाला पुढे जाऊन काय काय चॅलेंजेस आहेत. तुम्ही ऍज अ फॅशन डिझायनिंग फील्डमध्ये आणि तुम्ही एज्युकेशन फील्डमध्ये पण आहात. मग आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपले जेवढे व्ह्युअर्स राहतील त्यांना आजची गोल्डन लाईन काय सांगाल? मी सगळ्या स्टुडंटला सांगेल, जे पण फॅशन फील्डमध्ये येतात, आता प्रत्येकाच्या करिअर लाईन्स वेगळ्या असतील, प्रत्येकाचे मोटिवेशन्स वेगळे असतील, पण तुम्ही हार मानू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये चॅलेंजेस येतात, छोट्या मोठ्या उतार चढाव सगळ्या फील्डमध्ये चालू असतात, पण तुम्ही हार मानू नका. हे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि ही खूप छान फील्ड आहे. मी या फील्डमध्ये खरंच काम करते, मला ही फील्ड खरंच मनापासून खूप आवडते. आज या पॉडकास्टच्या निमित्ताने मॅडमांनी आपल्याला जे गायडन्स दिलं, नक्कीच ते खूप सुंदर होतं आणि नक्कीच त्याचा बेनिफिट विद्यार्थ्यांना आणि फॅशन डिझाईन क्षेत्रातील सर्व मान्यवरांना तर होणारच आहे. बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन्स मॅडम, खरंच मनापासून खूप खूप आभार.